मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेणार आहोत की स्ट्राईक प्राइजेस. स्ट्राईक प्राइस म्हणजे काय, की इन द मनी, ऍट द मनी, आउट ऑफ द मनी ह्या कशा डिसाईड होतात आणि आपण कशा प्रकारे लक्षात ठेवायचे असतात. ठीक आहे. एक बेसिक सेशन मी आज घेणार आहे स्ट्राईक प्राइजेस वरती, कारण की बऱ्याचशा लोकांना ना स्ट्राईक प्राइजेस मध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं. म्हणजे लाईक इन द मनी स्ट्राईक प्राइस कोणत्या आहेत, आउट ऑफ द मनी स्ट्राईक प्राइस कोणत्या आहेत, त्यामध्ये बऱ्याच प्रकारचं कन्फ्युजन होतं ऑप्शन्स मध्ये खास करून. ते जेव्हा आपण आता या चॅनलवरती ऑप्शन सेलिंग शिकणार आहोत. ओके, ऑप्शन सेलिंग आपण हळूहळू शिकणार आहोत. जेव्हा आपण बेसिकली ऑप्शन सेल करतो ना, तेव्हा या सर्व स्ट्राईक प्राइजेस खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. मग ज्यामध्ये तुमच्या ऍट द मनी स्ट्राईक प्राइस, ज्याला एटीएम म्हणतो, ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते. तुमच्या आउट ऑफ द मनी इम्पॉर्टंट असतात आणि इन द मनी सुद्धा इम्पॉर्टंट असतात. त्या प्रकारचं जर तुम्ही ते यूज केलं तर तुम्हाला चांगले बेनिफिट ऑप्शन्स मध्ये मिळू शकतात. ह्या स्ट्राईक प्राइजेस कशा प्रकारे आपण ओळखू शकतो, की काय ह्याच्या मागचं लॉजिक आहे, ते मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगणार, जेणेकरून तुम्हाला स्ट्राईक प्राइस याच्या पुढे आयुष्यभर इझिली लक्षात राहतील. ठीक आहे. आता मी तुमच्या समोर एक ऑप्शन चेन ओपन करतो. तुम्ही ऑप्शन चेन कुठेही बघू शकता. तुमच्याकडे कोणताही ब्रोकर असेल किंवा तुम्ही डायरेक्टली एनआयसीच्या ऑप्शन चेन प्लॅटफॉर्मवरतून कुठूनही बघू शकता ऑप्शन चेन. मी तुम्हाला इथे ऑप्स्ट्रावरतून ऑप्शन चेन ओपन करून दाखवतो. आता मला सांगा, ही तुम्हाला मी ऑप्शन चेन दाखवलेली आहे. या साईडला जे आहे ते पुट ऑप्शन्स आहेत, या साईडला जे आहेत ते कॉल ऑप्शन्स आहेत. मला तुमच्यापैकी कोणी कमेंट बॉक्समध्ये हे सांगू शकता का, की ह्या पर्टिक्युलर ऑप्शन चेन मध्ये हे इकडचे ऑप्शन्स कोणते आहेत? म्हणजे ऍट द मनी आहेत, इन द मनी आहेत, आउट ऑफ द मनी आहेत, इकडचे कोणते आहेत, इकडचे कोणते आहेत, इकडे कोण सांगू शकता की बाबा फर्स्ट याच्यामधले हे ऑप्शन आहेत, सेकंड मधले हे आहेत, थर्ड मधले हे आहेत, फोर्थ मधले कोणी सांगू शकता का? फार कमी लोक असतील ज्यांना इन द मनी, आउट ऑफ द मनी आणि ऍट द मनी ऑप्शन्स ओळखता येतात, खास करून जे नवीन आहेत त्यांना. हा सेशन कोणासाठी आहे? जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. मी तुम्हाला ओळखण्याची सोपी पद्धत तुमच्या समोर इथे करून दाखवणार आहे. ठीक आहे. त्यासाठी एकदम छोटा व्हिडिओ असणार, मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार. समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया. इथे व्हाईट बोर्ड वरती मी आलेलो आहे. एक एक्झाम्पल घेऊ आणि एक्झाम्पल मध्ये आपण बघू की सध्या निफ्टी जी आहे ती कुठे आहे. एक फॉर एक्झाम्पल मी घेतोय की निफ्टी जी आहे ती सध्या आहे 24,000 ला. ओके, फॉर एक्झाम्पल निफ्टी आहे 24,000 ला. आता मला सांगा, निफ्टी जर 24,000 ला असेल तर निफ्टीमध्ये जे 24,000 चे कॉल आणि पुट आहेत, ओके, 24,000 चे कॉल आहे आणि पुट आहे, हे कोणत्या प्रकारचे ऑप्शन असणार? इन द मनी असणार, ऍट द मनी असणार, की आउट ऑफ द मनी असणार? जर तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की कोणत्या प्रकारचे ऑप्शन असणार. जर निफ्टी 24,000 आहे तर 24,000 चे जे ऑप्शन्स आहेत ना, कॉल ऑप्शन असू दे किंवा पुट ऑप्शन असू दे, त्यांना म्हटलं जातं ऍट द मनी ऑप्शन्स. ओके, एटीएम, ऍट द मनी ऑप्शन्स म्हणजे काय, की मार्केट जिथे आहे तिकडचे ऑप्शन्स. ओके, मार्केट जिथे तिकडचे ऑप्शन त्याला म्हणतात ऍट द मनी ऑप्शन. हे ऍट द मनी ऑप्शन्सचा जो प्रीमियम असतो तो ऑलमोस्ट सेम असतो. ह्यांचा डेल्टा जो असतो तो सेम असतो. तर डेल्टा काय, प्रीमियम काय, आपण पुढे पुढे जाऊन शिकू आपल्या चॅनलवरती. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आताच. हे आपण थोडासा ज्या गोष्टी मी बोलतो त्या हळूहळू आपण एकेका सेशन मध्ये शिकूया, एकेका व्हिडिओमध्ये. बट करंटली तुमचा तीन प्रकारचे ऑप्शन असतात, इन द मनी, ऍट द मनी, आउट ऑफ द मनी. त्यामधला जो मार्केट जिथे आहे तिकडचे जे ऑप्शन असतात त्यांना म्हणतात ऍट द मनी. आणि हे ऑप्शन कॉल आणि पुट मध्ये सेम असतात. ठीक आहे. आता आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. 24,000 ला इथे मार्केट आहे. 24,000च्या जे खालचे ऑप्शन्स आहेत ना, ते आपण खालच्या साईडला लिहूया. ठीक आहे. 24,000च्या जे खालचे ऑप्शन्स आहेत ते आपण खालच्या साईडला लिहूया. की समजा आता 23,000, 24,000च्या खाली काय 23,900 आहे किंवा 23,800 आहे किंवा तुमचा 23,500 आहे किंवा तुमचं 23,000 आहे. ठीक आहे. हे सगळे 24,000 पेक्षा छोटेवाले ऑप्शन आणि 24,000 पेक्षा जे मोठे आहेत ना ते आपण वरती लिहूया. ठीक आहे. म्हणजे समजा 24,100 आहे, त्यानंतर वरच्या साईडला गेल्यावर 24,200 आहे किंवा इथे गेल्यावर 24,500 आहे किंवा अजून जर वरती गेला तर 25,000 आहे. ठीक आहे. हे सगळे ऑप्शन 24,000 पेक्षा मोठे आहेत. आपण सिम्पली काय केलं, आपण इथे फक्त ना एका सिक्वेन्स प्रमाणे त्यांना लिहिलं आणि इथे लावलं त्यांना व्यवस्थित. ठीक आहे. आता मला सांगा, सिंपल प्रश्न, कॉल ऑप्शन आपण कधी बाय करतो? कॉल ऑप्शन आपण कधी बाय करतो? मार्केट खाली जाताना बाय करतो की वर येताना? कॉल ऑप्शन आपण कधी बाय करतो? जेव्हा निफ्टी खालून वर येत असेल तर आपण कॉल ऑप्शन बाय करतो, बरोबर. मार्केट खाली पडताना तर कॉल नाही बाय करत आपण. कॉल ऑप्शन आपण कधी बाय करतो? जेव्हा मार्केट वर जात असेल तर आपण कॉल ऑप्शन बाय करतो. समजा मार्केट वर जात असेल म्हणजे मार्केट खालून वर येत असेल, बरोबर. खालून वर जात असेल तेव्हा आपण कॉल ऑप्शन बाय करतो.
सो आता मार्केट खालून वरती जाते, मार्केट इथपर्यंत पोहोचले 24,000 बरोबर. इन केस ऑफ कॉल ऑप्शनच्या केसमध्ये मार्केट खालून वर आलंय, मार्केट इथपर्यंत पोहोचलेलं आहे, पण अजून वरती जायचं बाकी आहे. सो जिथे जायचं कॉल ऑप्शनच्या केसमध्ये कॉल ऑप्शनच्या लॉजिकनुसार मार्केट वरती जायचं बाकी आहे, वरती जाते म्हणून आपण कॉल बाय केला. सो जिथे जे जायचं बाकी आहे ना, त्याला आपण म्हणतो आउट ऑफ द मनी. सो कॉल ऑप्शनच्या केसमध्ये ऍट द मनीपेक्षा जे मोठे ऑप्शन्स असतात, म्हणजे 24,000 आहे ना, तर 24,000 पेक्षा जे मोठे ऑप्शन्स असतात ते असतात आउट ऑफ द मनी. फक्त कॉलच्या केसमध्ये, पुटच्या केसमध्ये अगदी अपोजिट असणार आहे. कॉलच्या केसमध्ये मार्केट जिथे अजून जायचं बाकी आहे, लॉजिकली मार्केट वरती जायचं बाकी आहे म्हणून मी कॉल घेऊ शकतो. सो हे वरचे ऑप्शन असणार आउट ऑफ द मनी. मार्केट जो प्रवास करून आलाय त्याला म्हणतात इन द मनी. म्हणजे काय की 24,000 पेक्षा ज्या छोट्या व्हॅल्यूज आहेत त्या कॉल ऑप्शन मध्ये इन द मनी असणार. ठीक आहे, 24,000 पेक्षा छोट्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॉल ऑप्शन मध्ये असणार इन द मनी. इथपर्यंत सगळ्यांना कळलं? कॉल ऑप्शन म्हणजे काय की जिथे आता मार्केट आहे 24,000, 24,000 पेक्षा खालचे जे ऑप्शन असणार ते इन द मनी आणि 24,000 पेक्षा वरचे ऑप्शन असणार ते आउट ऑफ द मनी, कारण मार्केटमधून तिकडून जायचं बाकी. लक्षात हे लॉजिक तुम्हाला कदाचित पटणार नाही, बट लॉजिक इथे इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला लक्षात राहणं इम्पॉर्टंट. लक्षात का ठेवायचं? मार्केट खालून वर येतं, वरती जाणं बाकी आहे. सो जे वरचे ऑप्शन आहे ते आउट ऑफ द मनी आहे, जिथून मार्केट आलंय ते इन द मनी. क्लिअर आहे? आता आता जाऊया आपण थोडंसं मागे आणि थोडंसं मागे जाताना पुट ऑप्शनचं लॉजिक तर तुम्हाला तर इझिली समजणार. कॉलच्या अपोजिट लॉजिक आपण पुटचा घ्यायचं. ठीक आहे, मी हे सगळं आता इथून कॅन्सल करतो एकच मिनिटं आणि तुम्हाला पुटचं लॉजिक समजावतो. ओके, इथे बघा. आता आपण पुट ऑप्शनचं लॉजिक घेऊया. आपण पुट ऑप्शन कधी बाय करतो? मार्केट वरून खाली येताना. पुट ऑप्शन कधी बाय करतो? मार्केट वरून खाली येताना. ऍट द मनी दोघांमध्येही सेम. मग इन केस ऑफ पुट ऑप्शन लॉजिक प्रमाणे बघायला गेला तर मार्केट वरून खाली येत आहे, इथपर्यंत आलंय. मग मार्केटने हा जो प्रवास कंप्लीट केलाय ते असणार इन द मनी. मार्केट अजून जिथे जायचं बाकी आहे ते आहेत आउट ऑफ द मनी आणि मार्केट जिथे आहे तो आहे ऍट द मनी. सो कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन एकमेकांच्या अपोजिट आहेत. कॉल ऑप्शन मध्ये काय, जी प्राइस आहे त्याच्या खालचे सगळे इन द मनी, वरचे आउट ऑफ द मनी. आणि पुट मध्ये काय, पुट मध्ये मार्केट वरून खाली येते, सो वरचे सगळे इन द मनी आणि जिथे जायचं बाकी आहे म्हणजे कमी व्हॅल्यू आहेत ते आउट ऑफ द मनी. ठीक आहे, कमी व्हॅल्यू ते आउट ऑफ द मनी. सो अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन्स ओळखले पाहिजे. ठीक आहे, आता मी तुम्हाला इथे ऑप्शनवरती परत एकदा घेऊन होतो. आता मला सांगा, ही आहे पुट ऑप्शनचे ऑप्शन चेन, ही आहे कॉल ऑप्शनचे ऑप्शन चेन. आता तुम्हाला ओळखता येतील सोप्या पद्धतीने. इथे बघा, आता आहे मार्केट इथे आहे समजा. सो ह्याच्यापेक्षा ज्या छोट्या किमती आहेत, छोट्या, मगाशी आपण छोट्या किमती खाली लिहिलेल्या, इथे छोट्या किमती वर आहेत. बरं, 24,000 पेक्षा छोट्या किमती वर आहेत. सो कॉल ऑप्शन मध्ये छोट्या किमती जर वर आहेत, सॉरी पुट ऑप्शन मध्ये जर छोट्या किमती वर आहेत, तर हे काय असणार पुट मध्ये? हे पुट मध्ये असणार आउट ऑफ द मनी ऑप्शन्स. आणि कॉल मध्ये छोट्या किमती इथे वर आहेत ना, मग हे काय असणार? हे इन द मनी असणार. लॉजिक काय, कॉल खालून वर येतो, सो खालचा प्रवास झालाय, मग हे इन द मनी. आणि तेच आता पुट मध्ये आउट ऑफ द मनी आहे, सो हे इन द मनी आहेत आणि कॉल मध्ये हे आउट ऑफ द मनी. म्हणजे जे ऑप्शन्स, सोप्या शब्दात सांगायचं, जे ऑप्शन्स तुम्हाला कॉल मध्ये इन द मनी दिसतात ते पुट मध्ये आउट ऑफ द मनी असतात. जे ऑप्शन कॉल मध्ये इन द मनी असतात ते पुट मध्ये आउट ऑफ द मनी असतात. जे पुट मध्ये आउट ऑफ द मनी असतात ते कॉल मध्ये इन द मनी असतात. आणि हे लक्षात ठेवणं अगदी सोपं आहे. काय लक्षात ठेवायचं? कॉल ऑप्शन खालून वर जातो, सो कॉल ऑप्शन साठी वरचे ऑप्शन म्हणजे मोठे ऑप्शन, वरचे म्हणजे मोठे ऑप्शन्स. कॉल ऑप्शन खालून वर जातो, सो कॉल मध्ये मोठे ऑप्शन्स आउट ऑफ द मनी, प्रवास झालेले ऑप्शन इन द मनी. पुट वरून खाली जातो, सो पुट मध्ये खालचे ऑप्शन म्हणजे छोटे ऑप्शन आउट ऑफ द मनी. कॉलमध्ये मोठे आउट ऑफ द मनी, पुटमध्ये छोटे आउट ऑफ द मनी. आता हे तुम्हाला इन द मनी आउट ऑफ द मनी मी एवढं का समजून सांगतो, कारण की जेव्हा तुम्ही ऑप्शन सेल करणार आहात, पुढे आपल्यासोबत शिकणार आहात, तेव्हा तुम्हाला हेच इन द मनी आउट ऑफ द मनीचा उपयोग होतो. कारण की ऑप्शन्स मध्ये आपण कोणत्या प्रकारचे ऑप्शन सेल करतो हे यावरूनच ठरत असतं. ठीक आहे, आता इन द मनी आउट ऑफ द मनी, ऍट द मनी मध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. इंट्रिसिक व्हॅल्यू आहे, टाइम व्हॅल्यू आहे, ग्रीक्स आहे, ते सर्व आपण तुम्हाला शिकवणार आपल्या चॅनलवरती. आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे फ्री मध्ये, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व शिकवणार. बेसिक पासून शिकवण्यासाठीच मी चॅनल सुरू केलंय. तुम्हाला इथे ऍडव्हान्स सेशनही भेटणार, बट मला इथे काहीशे थोडे बेसिक सेशन टाकणं गरजेचं आहे, त्यामुळे मी इथे टाकतोय. तुम्हाला जर हे चॅनल आवडत असेल, चॅनल आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, असेच अजून व्हिडिओ हवे असेल नक्की मला कमेंट करून सांगा. ओके, थँक्यू, धन्यवाद.